भाई नाशिक रोड रेल्वे स्टेशन पासून त्र्यंबकेश्वरला 3-3 तास लागताय जायला, 3-3 तास. काही काळी 45 मिनिटात गाडी जायची, आता त्याच रस्त्याला 3-3 तास लागताय. म्हणजे नाशिक ते त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याचं जे काम चालू आहे ना भाई, अख्खी वाट लागली, नियोजन नाही, काही नाही. आता मला सांगा, श्रावण महिना आहे, लाखो पब्लिक येणार आहे, काहीतरी नियोजन पाहिजे ना भाई. जरी काम चालू असलं तरी पण रात्री कामं करायची तर दिवसा कामं करता भाई. 3-3 तास त्या ट्रॅफिक मध्ये मरावं लागू राहिलं. जिथं 45 मिनिटांमध्ये गाडी जायची तिथं 3 तास लागतात. आता अहमदाबादवरून आलेले कस्टमर हे बघा, बॅगी वगैरे, अक्षरशः त्यांना वापस घेऊन आले, वैतागले ते. 10-1 किलोमीटर त्र्यंबकेश्वर राहिलो तो वैतागले, म्हणे भैया वापिस चलो बोले. इधर 3-4 घंटा लगेगा, उसके बाद उधर 4-5 घंटा लगेगा दर्शन को. आदमी पागल हो जाएगा. वापस घेऊन आलो आणि तपोवन पंचवटी दाखवतोय. अशी परिस्थिती भाई, कधी होणार नाशिकचे काम. किती लोक परेशान आहे यार. याच्या अगोदर वाटायचं मला मुंबई पुण्यामधले ट्रॅफिक आहे भाई, नाशिकचं रेकॉर्ड नाही का कोणी तोडू शकत नाही. खड्ड्यांच्या बाबतीमध्ये आणि ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये वैताग आला, वैताग भाई. डोक्याचं खोबरं होतंय डायरेक्ट. अक्षरशः घराच्या बाहेर गाडी काढू वाटत नाही भाई, इतकं डोक्याला ताप होऊन जातोय भयानक डायरेक्ट. आता अहमदाबादवरून बिचारे आलेले, त्यांचं दर्शन झालं नाही तर किती वाईट वाटणार सांगा बरं. आपल्याला पैसे घ्यायचे त्यांच्याकडनं, त्यांना म्हटलं चला तुम्हाला नाशिक तरी फिरवतो. बाकीचं नाशिक फिरवलं गेलं तर काय ते बी खड्डे. भाई खरंच नाशिकची वाट ना लय बेकार लागलेली. काही म्हणा मित्रांनो, कुठलंच नियोजन नाही, काही नाही. खरंच भयानक परिस्थिती. तर काय वाटतं मित्रांनो नाशिक बद्दल, नाशिकच्या ट्रॅफिक बद्दल आणि खड्ड्यांबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर फॉलो करायला विसरू नका तुमच्या भावाला. धन्यवाद.